पाहूयात पुढची बातमी। कोकणात जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या तांत्रिक कारणामुळे खोळंबा झालाय। सकाळी 5:30 वाजल्यापासून एक्सप्रेस सीएसएमटीच्या फलाटावरच उभी असल्याचं पाहायला मिळते। गेल्या 7 तासांपासून ही एक्सप्रेस रखडली। रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळते। सकाळी 5:30 वाजल्यापासून तेजस एक्सप्रेस सीएसएमटी मध्येच थांबल्याचं पाहायला मिळते। रेल्वे स्थानकावर त्यामुळे प्रवाशांची प्रचंड अशी गर्दी झाली। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। विमानावरती मुंबईतून कोकणवासी हे कोकणात जात असतात आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा काही कोकणवासी हे कोकणाच्या दिशेने जायला निघाले होते। मात्र सकाळची तेजस एक्सप्रेस ट्रेन 5:30 ची ही ट्रेन आहे। मात्र काही कारणास्तव ही ट्रेन जी आहे ती आज उशिराने धावत असल्यामुळे अनेक नागरिकांना या ठिकाणी नाहक त्रास हा सामोरे जावा लागत आहे। आपण पाहू शकता की या दादर रेल्वे स्थानकावरती आपण आहोत। मात्र सकाळची 5:30 ची ट्रेन अजूनही जवळपास 1 वाजत आला आहे। 7 तासापासून ही ट्रेन अद्याप या दादर स्थानकावरती आलेली नाही आहे। त्यामुळे अनेक नागरिकांना या ठिकाणी त्रासाला सामोरे जावं लागत आहे। तेजस एक्सप्रेस ही काही काळ उशिराने धावत आहे आणि रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता आपल्याकडे माहिती मिळत आहे की काही तांत्रिक बाबी त्यामध्ये आहेत। त्याचबरोबर स्वच्छतेच्या कारणामुळे ट्रेन ही सीएसएमटी स्थानकावरतीच थांबून आहे आणि 2 तास उशिराने ही ट्रेन दादर स्थानकावरती येणार। त्यामुळे या उशिराच्या धावत्या ट्रेनमुळे कुठेतरी नागरिकांना एक नाहक त्रासाला कोकणाला जाताना सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोजसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आम्ही लहान बाळाला घेऊन मी ते एवढे 5:30 वाजल्यापासून बसलेली आहे सकाळी। त्याच्यामुळे आमच्या वेटिंग रूमला पण पैसे गेले आता ना एवढे। ते जर ट्रेन आली असती तर आम्ही लगेच ट्रेनने गेलो असतो, पण आता वेटिंगला पण एवढे पैसे भरले आम्ही। 6 तासाचे पैसे भरले तिथे आणि आता तिथे नाही। ट्रेन परत 2 तास लेट झाली। आता इथे येऊन परत बसला। आता ट्रेनची वाट बघतोय कधी येणार कधी येणार। 10 वाजता आलो इथे। 10 वाजता आलो कारण मेसेज आला होता 11 वाजता ट्रेन येईल म्हणून, पण आली काय 11 वाजता काय आली नाही ट्रेन। म्हटलं आता थोडा वेळ थांबू आणखी परत बघू। म्हटलं इथे काय पाण्यापिण्याची काय व्यवस्था नाही, काय नाही ते प्लॅटफॉर्मवर तर काहीच नाही आहे। त्यामुळे बॅग असल्या कारणाने आम्ही बाहेर पण नाही जाऊ शकत कुठे। तर आता बोलतात 1 वाजता ट्रेन येणार नाही। ते इंडिकेटर लावत आहेत, सकाळी लावला होता पण आता परत काढून टाकला आणि दुसऱ्या ट्रेन चालू केल्या आहेत। मग आता कोकणात जायचं आहे म्हटल्यानंतर काय तिकीट काढले म्हटलं जायलाच पाहिजे। इथे येऊन आम्हाला अजून 2 तास झाले, अजून काही ट्रेनचा पत्ता नाही। तर त्यामुळे आम्ही असे ताटकळत बसलेलो। आता त्या व्यवस्थित आता तरी आली पाहिजे, कारण पुढचा प्रवास आम्ही कधी पोहोचू माहिती नाही। रत्नागिरीला जायचं आहे आम्हाला।